कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासियांचा संयम आता पूर्णपणे सुटलाय। संगमेश्वर येथे आज जनआक्रोश तिरडी यात्रा काढून महामार्ग प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्ते मृत्यूचा सापळा बनलेत। आंदोलक जेव्हा बाजारपेठेतून महामार्गावर आले तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली। महामार्ग प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने परिस्थिती अधिकच चिघळली। यावेळी संतप्त झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतलं आणि गाडीत बसवलं। विशेष म्हणजे येथील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। हा पूल कधीही कोसळून मोठा अनर्थ घडू शकतो असा इशारा आंदोलकांनी निदर्शनास आणून दिला। प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे कोकणकरांमध्ये संतापाची लाट असून महामार्गाचं काम तातडीने पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। यामुळे सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। करोडो रुपये या रस्त्यामध्ये 18 वर्ष गेलेत। 18 वर्षामध्ये करोडो रुपये खर्च झाले, ते कुठे गेले? एवढे लोकांचे मृत्यू झाले, 7,000 लोकांचे मृत्यू झाले। किती लोक अपंग झालेत? त्यांच्याकडे 10,000 लोक अपंग झाले, 10,000 लोक अपंग झालेत। आणि मला हे ह्या माध्यमातून कोकणकरांना एक आव्हान करावंसं वाटतंय। अरे एका हातकणीसाठी कोल्हापूरकर नुसते रस्त्यावरती येतात आणि हा मुंबई गोवा महामार्ग 18 वर्ष रखडलाय। त्या 18 वर्षामध्ये तुम्ही काय झोपलात का कोकणकर? हा प्रशासन तर झोपलेलाच आहे। प्रशासन काही काळीचा कामा नाही। हे मंत्री संत्री कोकणातले फक्त आपला फक्त फायदा बघतात। तुम्ही जरा चांगल्या डोळ्याने तुमचे डोळे उघडा। कोकणकर डोळे उघडा, आता वेळ गेली नाहीये।